नाही ना, इथे आहे हा, त्याचे बाहेर आहे ना. काय शिकलो आपण तर IPSG गोल. IPSG गोल मीन्स इंटरनॅशनल पेशंट सेफ्टी गोल्स. इंटरनॅशनल पेशंट सेफ्टी गोल. त्यामध्ये काय काय येतं? आयडेंटिफाय पेशंट. सेकंड Identify the medication. Effective communication. Okay. Third, Improve the safety of high alert medication. Improve the safety of high alert medication. जे हाय रिस्क मेडिसिन देतो आपण, त्यामध्ये आपले प्रोटोकॉल वाईज आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला मेडिकेशन द्यायचं आहे. त्याचं प्रिकॉशन जे काही वर्बल ऑर्डर्स असेल त्याप्रमाणे आपल्याला सगळा प्रोटोकॉल फॉलो करायचा. हा, डबल व्हेरीफाय करायचं. ओके. फोर्थ वन, Eliminate wrong sites, wrong patient, wrong procedure, surgery. म्हणजे सर्जरी पेशंटसाठी करेक्ट साईट, म्हणजे इन्शुअर करेक्ट साईट, करेक्ट प्रोसिजर. ठीक आहे. Reduce the risk of health-acquired infection. Reduce the risk of hospital acquired infection. ओके. जे HAI बोलतो आपण, तर आपल्याला त्याची रिस्क कमी करायची. आणि 6, Reduce the risk of patient harm or falls. ओके. जे पेशंट फॉलमुळे म्हणजे पेशंट पडल्यामुळे हार्म होईल ते आपल्याला प्रिव्हेंट करायचं. तर प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करणार? सेफ्टी मेजर्स यूज करणार. पहिल्या साईड रेलिंग वापरणार, जी काय व्हीलचेअर असेल त्याला सेफ्टी बेल्ट यूज करणार. हो की नाही? हे काय आहे? अँटी स्किड, जे आपला एंट्रन्स आहे अँटी स्किड, ते ह्या वापरतो आपण वरती चढण्यासाठी किंवा पेशंट पडू नये म्हणून. साईड रेलिंग असेल, साईड बार असेल, की जेणेकरून पेशंट सेफ्टी आपण हे करतो की फॉल आपण प्रिव्हेंट करू शकतो. हे काय झाले? IPSG गोल. ठीक आहे. त्याचं इम्पॉर्टन्स त्या वर्डमध्ये सगळं महत्वाचं आहे. ठीक आहे. आता आपण मेडिकेशन एरर सुरू करतो. IPSG गोलचा खूप सारा इम्पॉर्टन्स आपल्याला मेडिकेशन एरर मध्ये आपण पॉइंट वाईज काल पाहिले. आता नेक्स्ट आहे आपलं मेडिकेशन एरर. मग त्या मेडिकेशन एरर मध्ये आता आपण काय पाहणार की आपण कालच त्यातलं कॉजेस पाहिले आणि आज आपण टाइप्स पाहणार की कोणकोणत्या प्रकारचे मेडिकेशन एररचे टाइप्स आहेत. ओके. मेडिकेशन एररची डेफिनेशन सगळी काल पाहिलीच तरी आपण एक आज रिपीट करूया. एनी एरर इन द प्रोसेस ऑफ ऑर्डरिंग, ट्रान्सक्रिप्टिंग, डिस्पेन्सिंग, ऍडमिनिस्ट्रेटिंग अँड मॉनिटरिंग अ मेडिकेशन. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये कुठेही काही फॉल्ट आला, कुठेही चूक झाली तर पूर्ण प्रोसेस ही बिघडू शकते. ओके नाही? आता एक्झाम्पल झालं, आपण रोजचं एक रुटीन मधलं एक्झाम्पल, भजी आवडतं सगळ्यांना. भजी आवडतं सगळ्यांना. त्याच्यामध्ये सोडा जास्त झाला तर सोडा हा पाहिजेच, टाकायला पाहिजेच, पण सोडा जास्त झाला तर ते तेल पकडतं जास्त, किंवा मीठ जास्त झालं तर ते खारट होणार. सेम लाईक दॅट, मग ते वेस्ट जाणार ना. सेम मेडिकेशन एरर मध्ये एक एक्झाम्पल म्हणून इथं वेस्ट जाणार असं नाही, मेडिसिन वेस्ट जाणार असं नाही, तर पेशंटला ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात, पेशंटला हार्म होऊ शकतं. ओके नाही? पेशंटला सेंटिनल इव्हेंट पर्यंत जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला मेडिकेशन एरर प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो आणि ही सगळ्या गोष्टी मॉनिटर करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये कोणकोणते एरर होतो काय? प्रिस्क्रिप्शन एरर. प्रिस्क्रिप्शन एरर हा फर्स्ट वन आहे, कारण जेव्हा ऑर्डर करतात तेव्हा प्रिस्क्रिप्शन दिलं जातं. ओके नाही? जेव्हा कन्सल्टंट ऑर्डर करतात पेशंटला कोणते मेडिकेशन ऍड ऑन करतात तर प्रिस्क्रिप्शन दिलं जातं. प्रिस्क्रिप्शन वरती काय काय लिहिलेलं असतं? पेशंटचं नाव, आयडी नंबर, एज, डॉक्टर, कन्सल्टंट. ओके. खाली सिग्नेचर डॉक्टर, क्वांटिटी, मेडिकेशन क्वांटिटी. मेडिसिनची ऑर्डर कशी दिली जाते? कोणतं मेडिसिन आहे, किती एमजीचे आहे. हो की नाही? हो की नाही? हे तुमचं प्रिस्क्रिप्शन वरती असते. आणि तिथे कन्सल्टंट ऑर्डर देतात तिथे काय कशी ऑर्डर असते? इंजेक्शनचं नाव, किती एमजी द्यायचं आहे, रूट कोणता आहे आणि किती वेळा द्यायचे, BD, TDS, HS, OD, वीकली वन्स, SOS, जे काय आहे ही पूर्ण ऑर्डर असते. हो की नाही? आता प्रिस्क्रिप्शन वरती जर सपोज पेशंटची फक्त इंजेक्शन मोनोसेट लिहिलं किंवा इंजेक्शन टार्गोसिड क्वांटिटी 1 प्रिस्क्रिप्शन, तर MG तुम्हाला माहिती आहे की त्याला 400 mg आहे, पण फार्मसिस्टने 200 mg दिलं, फार्मासिस्टने 200 mg दिलं आणि सिस्टरने टार्गोसिड फिल केलं, पुश केलं, तर प्रॉपर डोस जाईल का? नाही जाणार. त्यामुळे आपल्याला जे काही प्रिस्क्रिप्शन आपण देतो तर ते प्रॉपरली मेडिकेशनची ऑर्डर, प्रॉपर डोस तिथे मेन्शन असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं पण असतं की
इंजेक्शन बस्कोपॅन किंवा इंजेक्शन डायनापार, एक वायर, एक अँपूल का 1 ml की 1 mg, काय समजायचं? बरोबर ना. इथे एरर होऊ शकतात ना. बरेच सारे इंजेक्शन्स असतात की ते वायरमध्ये पण येतात, अँपूलमध्ये येतात, म्हणजे एमजी वाईज त्याचं हे पण बदलतं, अँपूल्स बदलतात. ओके, त्यामुळे ती जी काही ऑर्डर आहे ती प्रॉपरली क्लिअर लिजिबल मीन्स बघता क्षणी कळलं पाहिजे. नाहीतर कसं हँडरायटिंग एवढं सुपरफास्ट काढतात की त्याच्यामुळे मेरोचं मेट्रो होतं. जस्ट एक्झाम्पल, जास्त यूज हा मेट्रोचा असतो ना, त्यामुळे मी नेहमी तुम्हाला हे एक्झाम्पल देते. का तर रुटीनमध्ये हे जास्त येतं आणि ते आपल्या जास्त डोक्यात राहतं, म्हणून साठी आपण हे पाहतो. त्यामुळे आपल्याला प्रिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये काय ऑफर प्रिस्क्रायबर ऑर्डर ड्रग फॉर स्पेसिफिक पेशंट. ही स्पेसिफिक पेशंटसाठी एक ड्रग प्रॉपर ड्रगचं नाव व्यवस्थित पाहिजे, डोस पाहिजे, डोसेस फ्रॉम mg आहे, ml आहे, काय आहे, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, जेव्हा डॉक्टर्स ऑर्डर टाकतात IV द्यायचं आहे, IM द्यायचं आहे, सबक्यूट द्यायचं आहे, इंट्राडर्मल द्यायचं आहे, पर वजायनल द्यायचं, पर ओरल द्यायचं, पर रेक्टल द्यायचं, पर नेझल द्यायचं, व्हॉटेवर जो काही रूट आहे तिथं मेन्शन असलं पाहिजे. ओके नाही. लेंथ ऑफ थेरपी बऱ्याच साऱ्या असतात, एक टेपरिंग डोस केला जातो. आता टॅर्बोसिड सोल्युशन निघाला म्हणून बऱ्याचदा काय करतात कन्सल्टंट, इंजेक्शन टॅर्बोसिड 400 mg BD देन 200 mg OD डोसेस कमी करतात. काही पेशंटला डेक्झा असतं स्टिरॉइड, डेक्झा पण 8 mg BD नंतर टेपर करतात डोस, म्हणजे कमी करत जातो. ठीक आहे. नंतर ऍडमिनिस्ट्रेशन प्रॉपर केलं पाहिजे, नंबर ऑफ डोसेस, ड्रग कॉन्सन्ट्रेशन mg मध्ये म्हणजे किती आहे, 20 mg, 40 mg, 200 mg, 1 ग्राम, 2 ग्राम, व्हॉटेवर. नंतर इनएडिक्वेट और इनकरेक्ट इंस्ट्रक्शन फॉर यूज. इंजेक्शन डायनापार काय द्यायचं, आयन द्यायचं, IV द्यायचं. कसं डायनापार आपण आयन देऊ शकतो, IV देऊ शकतो. फेब्रिनेल आपण IM देऊ शकतो, IV देऊ शकतो. पण इथं करेक्ट ऑर्डर पाहिजे ना की आपल्याला कोणत्या रोगी द्यायचं. IM दिलं तर थोडंसं वेळ लागेल रिकवर व्हायला, IV दिलं तर फास्ट ॲक्शन असते. त्यामुळे प्रत्येक ड्रगची ॲक्शन फास्ट होण्यासाठी किंवा ऑर्डर काय दिली त्याच्यावरती मॅटर करते. त्यामुळे ऑर्डर प्रिस्क्राईब केलेला प्रॉपरली असणं गरजेचं आहे. नंतर मी काय इलिजिबल हँडरायटिंग. इलिजिबल म्हणजे काय, कॅट वाचताच येत नाही. मग आपण अंदाज घेतो, हा इथे L दिसतोय बरं का, इथं I दिसतोय, इथे थोडं V दिसतोय का U दिसतोय कळत नाही. लिओफ्लॉक्स आहे, ऑफलॉक्स आहे, काहीच कळत नाही. त्यामुळे इलिजिबल ऑर्डर, इलिजिबल आपल्याला ऑर्डर नकोय, जे करेक्टली दिसेल, सिम्पली वाचता येईल. त्यामुळे आपल्या प्रोटोकॉल काय आहे, सगळ्या मेडिसिनच्या ऑर्डर ह्या कॅपिटल लेटरमध्ये आपण टाकतो. हा आपली पॉलिसी आहे. का ते कॅपिटल लेटरमध्ये टाकल्यामुळे कन्फ्युजन होणार नाही आणि ते व्यवस्थित आपल्याला रीड करता येईल आणि प्रॉपर मेडिकेशन जाईल आपल्याला. त्यामुळे काय करणार आपण, प्रिस्क्रिप्शन एरर हा अवॉइड करू शकतो. यामध्ये काही कुणाला शंका, काही क्वेरी विचारू शकता. सगळंच कळलं तुम्हाला? वाव. हा त्याच्यामध्ये आता चूक नाही होणार ना, तसं होत नाही, परंतु आपण जास्त कॉन्शियस होतो की असे इन्सिडेंट्स होऊ शकतात, मग मी असं पाहिलं पाहिजे. ओके, ठीक आहे. नंतर आहे ओमिशन एरर. ओमिशन एरर म्हणजे काय, बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे असं होल लिहितात, विथ होल किंवा ओ वाटतात, म्हणजे ओमिट केले. ओमिशन एरर म्हणजे काय, सपोज पेशंटला एखादा ड्रग सुरू आहे, तो होल्ड केला तरी पण दिला गेला, ओमिशन एरर होऊ शकतो. किंवा एखादा पेशंटला रेग्युलर डोस सुरू आहे परंतु पेशंट NBM आहे, पेशंट OTला जायचं आहे, NBM आहे, त्यावेळेस तुम्ही तो ड्रग नाही दिला तर चालेल, तो ओमिशन एरर मध्ये येत नाही. ठीक आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय करायचं, फेल्युअर टू ऍडमिनिस्टर अँड ऑर्डर डोस. जी ऑर्डर दिले तो फेल झाला, दिलं नाही, चुकून राहिलं, नंतर त्यालाच आपण मिस डोसिंग म्हणू शकतो. त्यामुळे मिस होतो ना, डोस मिस होऊन गेलो. नंतर ओमिटेड डोस डज नॉट अँड एरर व्हेन, म्हणजे कोणत्या एररला आपण ओमिशन एरर म्हणू शकतो. तर कॅनॉट टेक एनिथिंग बाय माउथ. एखादा पेशंट आहे ज्याला CA इसोफेगस आहे, अनेबल टू म्हणजे पेशंटला काही गिळता येत नाहीये, फॉलो करता येत नाही, त्या पेशंटला तुम्ही ओरली टॅबलेट द्याल का?
त्या पेशंटला जर आरटी असेल तर तुम्ही क्रश करून देऊ शकता. जर ओरली आपण म्हटलं तर पेशंटला क्रश देता येणार नाही. पण आरटी असेल तर विथ आरटी आपल्याला द्यायचं आहे. पण आरटी नसेल तर त्यामुळे काही रिझन असेल त्यामुळे आपला डोस दिला गेला नाही. किंवा प्रोव्हाइडेड आर वेटिंग फॉर ड्रग लेवल रिझल्ट. कधी कधी काय करतात, रिझल्ट पाहण्यासाठी पण वेट केला जातो की हा डोस आता लगेच देऊ नका, आपल्याला ऑब्झर्व करून नंतर पुढचा डोस देऊ, असंही होऊ शकतं. नंतर पेशंट रिफ्यूज केल्यानंतर आपण काहीच करू शकतो. एक करू शकतो की पेशंटला त्या ड्रगचा इम्पॉर्टन्स आणि काउन्सिलिंग करू शकतो. परंतु तरीही पेशंटने डिनाय केलं की नाही मला हा मेडिसिन घ्यायचंच नाही, तर आपण अशा वेळी काय करतो, रिफ्यूज केलं तर रिफ्युजल कन्सल्ट घेतो. हो की नाही? अशा वेळी म्हणून या कारणामुळे जर मेडिसिन गेलं नसेल तर त्याला आपल्याला ओमिशन एरर म्हणता येणार नाही. अँड एरर ऑफ ओमिशन ऑकर वेन द ऍडमिनिस्ट्रेशन प्रोसेस इज नॉट कम्प्लिटेड. बरोबर, तुम्ही गेल्या मेडिसिन 1 2 3 4 पेशंटला 4 मेडिसिन आहेत त्यातलं एक विसरला, प्रोसेस कम्प्लीट झाली का? नाही झाली. ठीक आहे. नंतर आहे रॉंग टाइम एरर. प्रत्येक डोसची फ्रिक्वेन्सी दिलेली असते. ओडी, बीडी, टीडीएस, क्यूआयडी हे सगळं एसओएस हे त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली असतात. आपला पॉईंट काय आहे, रॉंग टाइम एरर. काहीतरी इम्पॉर्टन्स असेल ना की हा मी 6 तासांनीच काय द्यायचं, 12 तासांनीच का द्यायचं मेडिसिन, हो की नाही? तर जी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, जो टाइम दिलेला आहे तो मिस झाला तर याच्यामध्ये काय स्टँडर्डाइज ऍडमिनिस्ट्रेशन टाइम जो आता सगळा प्रत्येक हॉस्पिटलचा एक ठरलेला असतो. आपल्याकडे बीडी टाइम म्हटलं आपण काय करतो 6 AM 6 PM. सपोज जर आज पेशंट तुमचं रात्री 10ला ऍडमिट झाले तर एक दिवसासाठी आपण 10 PM करू शकतो. परंतु नंतर स्टँडर्डाइज टायमिंग काय आपला 6 AM 6 PM. तो टाइम आपला फॉलो झाला नाही तर रॉंग टाइम एरर होऊ शकतो. ऍक्सेप्टेबल इंटरव्हल सराउंडिंग शेड्यूल टाइम. आता आपल्याकडे काय केलं, आपल्याकडे एक आपण प्रोटोकॉल केला की पेशंटला बरेच सारे पेशंट असतात की बाबा प्रिस्क्रिप्शन दिलं लगेच घेऊन येतात, असंही नाही. काहींचे फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतो, काहींचे रिलेटिव्ह सोबत नसतात, बरेच मल्टिपल प्रॉब्लेम्स असतात, हो की नाही, जे आपण पेशंटला त्यावेळी ते फेस करावे लागतात. कधी कधी पेशंटच्या रिलेटिव्हनी लेट आणून दिले. आपल्याकडे आपण असं टाइम केला की 2 तासापेक्षा जास्त वेळ लागला मेडिसिन द्यायला तर ते काय डिलेड मेडिसिनमध्ये करतात. पण जो टायमिंग आता 6 जातो 8 पर्यंत दिला कधीतरी तर तो आपण टाइम ऍडजस्ट करू शकतो. परंतु डिलेड मेडिसिनमध्ये आपल्याला जायचं नाही. हां, त्यासाठी आपण काय करतो, आजच मेडिसिन मागवताना सकाळी मॉर्निंगचा डोस ऍड करून मागवतो. का 6 AM वाजता सकाळी 6 वाजता रिलेटिव्हला आपण उठवणार का, हे घ्या प्रिस्क्रिप्शन, तुमचे मेडिसिन घेऊन या. कम्फर्टेबल राहील कधीतरी नाही ना. त्यामुळे आपण काय करतो, आपण आपल्याकडचा प्रोटोकॉल असा आहे की पेशंटला कमिंग मॉर्निंग पर्यंतचे सगळे मेडिसिनचे डोसेस इंजेक्शन्स वगैरे जे काही असतील ते सगळे आधी पॉईंट ते सगळे आपण आदल्या दिवशीच इंडेंट करून घेतो. ओके. नंतर काय ओकेजनली इनअवेलेबल होतं कधी कधी. बरेच सारे आपण रेफरन्सेस देतो पेशंटचे. सपोज आरपीटी असतील किंवा न्यूरोलॉजिस्ट असेल, न्यूरोलॉजिस्ट असेल, बरेच सारे रुटीनचे मेडिसिन आपल्याकडे त्यांचे नसतात, हो की नाही. कधी कधी पेशंटच्या कंडिशन वाईज ते डोसेस चेंज करतात, मेडिसिन चेंज करतात. ते आपल्या फार्मसीला असेलच असं नाही, तर त्यावेळेस काय करतात, अवेलेबल व्हायला प्रॉब्लेम होतो, हो की नाही. तर त्यामुळे पण आपला टायमिंग चेंज होऊ शकतो. सणांचा राऊंड झाले 2 वाजता, 5 वाजेपर्यंत मेडिसिन्स नाही आले का आता अवेलेबल नव्हते, अवेलेबल करून घ्यायला वेळ झाला, तर त्यावेळेस पण रॉंग टाइम होऊ शकतं. हे इन्सिडन्स त्यावेळेस होऊ शकतं. नंतर काय आहे, पेशंट इज अवेट केअर फॉर टेस्ट. पेशंट कधी कोणतं ते टेस्टला दिले, 12चं टायमिंग आहे, तो पेशंट तुम्ही 11:30ला यूजीला पाठवलाय, अजून पेशंट तुमचं यूजीवरून आलंच नाही, तर त्यामुळे लेट होऊ शकतो. बरोबर. नंतर काय आहे, मेडिकेशन इज नॉट अवेलेबल ॲट टाइम ऑफ इज ड्यू. 6चं टायमिंग आहे, मेडिकेशन अवेलेबल नाही, रिलेटिव्हने आणून दिलेलं नाही, त्यावेळी पण हा एरर होऊ शकतो, रॉंग टाइम एरर. ओके, समजलं? यामध्ये काही कन्फ्युजन कुणाला नाही.